ओयो ओयो हॉटेल्स हे ऐकल्यावर तुम्हाला काय आठवतं? ओयो म्हटलं की डोळ्यासमोर येतात कपल्स. ओयो हा तसा लई चर्चेचा विषय. 2-3 दिवसापूर्वी बातमी आली की ओयो भाऊंनी कपल्सला डायरेक्ट यायचंच नाही म्हणून सांगितलंय. आता आली का अडचण? ओयोनेच पाठ फिरवल्यावर लेकरांनी जायचं कुठं? सांगतो. ओयो नेमकं कुणासाठी का कसं बंद झालं तेही सांगतो, काय नवीन नियम आहेत तेही सांगतो आणि ओयो नाही तर पर्याय काय तेही सांगतो. व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, कारण पर्याय एक नंबर आहेत. मी रचना भोंडवे, न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडियावर आम्हाला फॉलो करा. ओयोची सुरुवात कधी झाली? ओरिसातील बिसम कटक या छोट्याशा गावातून आलेल्या रितेश अग्रवालने ओयोची सुरुवात केली. ओयो रूम सुरू करण्यापूर्वी रितेशने 2012 मध्ये ओरेवल स्टेज नावाची ऑनलाईन रूम बुकिंग कंपनी सुरू केली होती. रितेशची ही कल्पना इतकी वाढीव होती की 2013 मध्ये रितेशने या कंपनीचं नाव बदलून ओयो रूम्स केलं. प्रवासाची खूप आवड आणि छंद यामुळे या बिझनेसची आयडिया आली होती. हा झाला इतिहास. नंतर ओयो त्याच्या मोठ्या लाल रंगाच्या होर्डिंग्जवरून, स्वस्त असण्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं कपल्सलाही एंट्री मिळत असल्याने ओळखू जाऊ लागलं. आता ओयो चर्चेत का आहे? कपल्ससाठी फेमस असणाऱ्या ओयो भाऊंनी त्या दिवशी अचानकच कपल्सवर बॉम्ब टाकला आणि म्हटलं, देत नाही एंट्री, जा. भारतातील समस्त अविवाहित जोडपे तणावात आले. सगळ्यांनी टेन्शन घेतलं आणि त्या तणावातून या चर्चा उद्भवल्या. आता जायचं कुठं? आता क्वालिटी टाइम स्पेंड कुठे करायचा, असे प्रश्न विचारले जाऊ लागले आणि त्याच्यावर लय चर्चा झाल्या. ओयो खरंच बंद होणार? ओयो खरंच बंद होणार आहे का? तर ओयो या कंपनीनं त्यांच्या नियमांमध्ये मोठा बदल केलाय. काय आहे ओयोचा नवा नियम? सगळ्यात आधी तर ओयोमध्ये मॅरिड कपल्सला एंट्री दिली जाणार आहे. पीटीआयच्या रिपोर्ट्सनुसार ओयोने फक्त अविवाहित जोडप्यांना हॉटेल बुकिंगवर सरसकट बंदी आणली आहे. जर तुम्हाला यापुढे ओयो हॉटेलमध्ये बुकिंग करायची असेल तर तुम्हाला तुमच्या लग्नाचा पुरावा द्यावा लागणार आहे. हा नियम सध्या ऑनलाईन बुकिंगसाठी लागू करण्यात आला आहे. ही नियमावली लगेचच लागू करावी असे निर्देश ओयो कंपनीने मेरठमधील सगळ्या हॉटेल्सला दिलेले आहेत. मेरठमध्ये हे सगळं आधी प्रायोगिक तत्वावर केलं जाणार आहे आणि मगच देशभरात हे लागू केलं जाणार आहे. तसा तर ओयोचा बिझनेसच कपल्सच्या एंट्रीमुळे चालायचा, त्यामुळे असा काही नियम बिझनेसच्या दृष्टीने देशभरात लागू होणं अशक्यच आहे. पण जरी समजा असं काही झालं तरी काही पर्याय आहेत जे तुम्ही ट्राय करून बघू शकता. ओयो नाही तर पर्याय काय? मग आता समस्त अविवाहित सो कॉल्ड कपल्सला ओयो नाही तर पर्याय काय आहेत? हे काही चांगले पर्याय आम्ही तुम्हाला सांगतोय, ते तुम्ही ट्राय करू शकता. मेक माय ट्रिप, गो आयबीबो, ट्रॅक्झिको, अगोडा, ट्रिवागो, इज माय ट्रिप, क्लिअर ट्रिप, booking.com, यात्रा.com. आणि काहीच नसेल तर आपलं 10 वेळा 8 दाबून जस्ट डायलला कॉल करून जरा हॉटेल बुकिंग करून द्या, हा पर्याय आहेच. थोडक्यात काय तर ओयो नसला तर हे असे बाकी पर्याय आहेतच. खचून जायचं काही कारण नाही. बाकी आता तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा की इतर पर्याय काय असू शकतात. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.